श्रावण मास निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील इंद्रनगर परिसरात रामसेनेकडून भव्य कावड यात्रेचं आयोजन। कावड यात्रेत शिवभक्तांची मोठी गर्दी। इंद्रनगर नाक्यापासून ते कौपिनेश्वर मंदिरापर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन। या कावड यात्रेत आमदार संजय केळकर, नगरसेवक अमित सरैया, नगरसेवक सुरेश कांबळेसह इतर रामसेनेचे पदाधिकारी उपस्थित। कावड यात्रा काढली जात आहे। ठाण्यात देखील एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। भगवमय वातावरण झाले। आज आमच्या रामसेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे सर्वात मोठी कावड यात्रा ज्याला म्हणता येईल अशी कावड यात्रा आज या ठिकाणी सुरू झालेली आहे। या इंदिरानगर नाक्यापासून ते कौपिनेश्वर मंदिरापर्यंत ही कावड यात्रा जाते आणि हजारो एक 4-5 हजार शिवभक्त आणि आमच्या महिला भगिनी या कावड यात्रेमध्ये सहभागी होतात। श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये या प्रकारची भगवान शंकराकडे प्रार्थना करण्याकरता, त्याचा आशीर्वाद मागण्याकरता अशा प्रकारची ही कावड यात्रा दरवर्षी या सगळ्या भागामध्ये आम्ही काढत असतो रामसेनेतर्फे। सर, पाहायला गेलं तर आता कुंभमेळा पण येत आहे नाशिकचा। त्यातच सुद्धा भाजपचे गिरीश महाजन असतील या सरकारवर आश्चर्यमध्ये आता भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात। एकंदरीत आता कुंभमेळा संदर्भात देखील आता येणाऱ्या काळात देखील वाद होईल। कुंभमेळा देखील मोठ्यात मोठा होईल। शेवटी या देशामध्ये जी जनता आहे ते सगळे भक्त आहेत। कुंभमेळा हे काय आजची गोष्ट नाही आणि त्याच्यामुळे किती चुकीचा नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। खरे रामभक्त कोण आहेत हे जनतेला माहिती आहे, खरे देशभक्त कोण आहेत हे जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यांचंच त्याच्यामध्ये उलट नुकसान होऊ शकतं। अशा पद्धतीने निरनिराळे नरेटिव्ह पसरवले तर सर, पाहायला गेलं तर आता काल राहुल गांधी पुण्यात येऊन गेले, जेजेचं एकत्रित पूर्ण संवाद साधला। तर आज देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरामध्ये संवाद साधला। त्यामुळे स्क्रीनपेक्षा मैदानात उतरावा असं देखील फडणवीस म्हणतात। नाही, मैदानामध्ये तर आम्ही आहेतच पहिल्यापासून। जेवढी म्हणून ही तरुणाई आहे, जेवढे म्हणून हे विद्यार्थी आहे, तरुण आहेत, त्यांच्याकरता जे म्हणून करायचं असेल ते आज नाही 365 दिवस आम्ही करतच असतो। मग ते सण उत्सव असोत, रोजगाराच्या संधीच्या संबंधी असो, स्वयंरोजगाराकरता असो किंवा निरनिराळ्या ठिकाणी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे विषय असो, त्या ठिकाणी सातत्याने आम्ही त्यांच्यासोबतच असतो आणि पुढे देखील आम्ही कटिबद्ध आहोत। सर, लाडक्या बहिणींच्या अनेक लोकांचे अपात्र ठरले, तेच विरोधक या अगोदर म्हणत होते लाडक्या बहिणीची स्कीम घेऊन कुठेतरी जुमला करत आहेत। पाहायला गेलं आता त्याच लाडक्या बहिणीला कुठेतरी फटका बसलेला आहे। ते तर कोर्टात गेले होते विरोधक। आता त्यांना लाडक्या बहिणींना व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे म्हणून आठवत आहे। केवढा विरोध हो की हे होणार नाही, हे निवडणुकीचा पूर्ती आहे। अहो, निवडणूक कधीच संपली तरी देखील चालू आहे। 80 कोटी लोकांना धान्य योजना जी आहे, मोफत धान्य, ती पण चालू आहे। त्याच्यामुळे लोकांना योग्य पद्धतीने नियोजनबद्ध हे काम चालू आहे। आता लाडक्या बहिणींच्या विषयामध्ये जे शासनाच्या ज्या अटी शर्ती आहेत ते तपासणी चालू आहे। तर हे उगा कशाला गळा काढतात? तुमचा तर विरोध होता, तुमची काही लोक कोर्टामध्ये पण गेले होते की ही योजनाच येऊ नये म्हणून। म्हणजे ही सगळी महिला विरोधी, नारी शक्ती विरोधी आहे आणि ते आता उगाच्या उगा टीका करतात। सर, भुवनेश्वरमध्ये जी घटना घडलेली आहे, 5-6 जण जखमी, 2 ते 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। गणपती पडल्यामुळे उंच मूर्त्या आहेत, खड्ड्यांमुळे झालेला अपघात आहे असं म्हणतात। त्याची तपासणी देखील चालू आहे असं बघतात। ठाण्यात देखील सांस्कृतिक शहर आहे, गणपती गणेशोत्सव संदर्भात अनेक ठिकाणी खड्डे देखील दिसून येतात। नाही, हे गणेशोत्सवाच्या आधी जिथे खड्डे असतील, जिथे काही धोका असेल तो सगळं पूर्ण केलं जाईल आणि नसतील करणार तर आम्ही त्यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ, परंतु भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि वाहन चालकांना किंवा पादचाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची आम्ही निश्चितपणे हमी घेऊ आणि ती यांच्या डोक्यावर बसून करून घेऊ। सर, एकंदरीत बघितलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कावड यात्रेचं जे आहे ते आयोजन केलं जात आहे। कशा पद्धतीने शुभेच्छा द्या त्या भाविकांना? या कावड यात्रेच्या निमित्ताने हजारो भक्त जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होतात। आज देखील या रामसेनेच्या आमच्या
संघटनेच्या माध्यमातून ही कावड यात्रा दरवर्षीप्रमाणे निघाली आहे आणि शेवटी शिवभक्ती आहे. या भक्तीतूनच शक्ती मिळते आणि त्याच्यामुळे हजारो लोक याच्यामध्ये सहभागी होतात. त्या सगळ्यांना मी श्रावण मासारंभाच्या निमित्ताने आणि कावड यात्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो.